ऐका हो मंडळी, कथा मल्हारी मार्तंड भैरवाची. दक्षिण प्रदेशात मणिचूल नावाचं पर्वत प्रदेश होता. येथे मणिपुरी नामक नगरीचा राजा मल्ल राज्य करत होता. तो आणि त्याचा भाऊ मणी पराक्रमी होते. त्यांना देवराज इंद्रही घाबरत असे. आपल्या शौर्याचा त्यांना खूप गर्व झाला होता. एकदा शिकारीसाठी जंगलात जात असताना सप्तऋषींचे आश्रम दृष्टीत पडल्यास त्यांनी हे आश्रम उद्ध्वस्त केले. त्यांच्या सैनिकांनी ऋषी परिवारांना मारहाण करून आश्रमातून बाहेर काढले. तेथे मोठी लूट केली. आश्रम जाळून दिले. तेव्हा ऋषी नारदांच्या म्हणण्यानुसार उजाड झालेल्या आश्रमातील सर्व पीडित ऋषीमुनींनी एकत्र येऊन आपले घराणे इंद्रदेवाकडे मांडले. पण इंद्रदेवताने देखील असमर्थता दर्शवली व विष्णूंकडे जाण्यास सांगितले. विष्णूकडे गेल्यावर त्यांनी शंकरच आपली मदत करू शकतील असे सांगितले, कारण मणी आणि मल्ल यांना ब्रह्मदेवाने वरदान दिले होते. नंतर ऋषीगण विष्णूसहित कैलासाकडे व आपली पीडा घेऊन शंकरांना कथन केली. हे ऐकून शंकर खूप क्रोधित झाले व त्यांनी चैत्र पौर्णिमेस मार्तंड भैरव अवतार धारण केला. मार्तंड भैरव व मल्ल यांच्या सैन्यात खूप मोठी लढाई सुरू झाली. त्यांचे मोठमोठाले दैत्य परास्त होत असलेले पाहून क्रोधित झालेल्या मल्लासूर स्वतः युद्धास निघाला. पण मनीने आपल्या भावास रोखले व या त्यांची आज्ञा घेऊन तो युद्धास निघाला. मार्तंड भैरव देखील रणात उतरले. दोघांमध्ये भीषण युद्धात सुरुवात झाली. शेवटी मार्तंड भैरवांनी आपला त्रिशूळ सोडला व तो मनीच्या छातीवर आदळला व तो कोसळला. मार्तंड भैरव आणि त्यांच्या शिरावर आपला पाय ठेवला. तेव्हा त्यांनी सत्सत विवेकबुद्धी जागृत झाली व त्यांनी मार्तंड भैरवाची स्तुती केली. त्यावर मार्तंड संतुष्ट झाले आणि त्यांनी मनीस वर मागण्यास सांगितले. मनीने मार्तंड भैरवाचा पाय सदैव मस्तकी असावा असा वर मागितला. मार्तंड भैरवाने तथास्तु म्हटले. त्याने आपला प्राण सोडला. ही वार्ता कळाल्यावर मल्ल युद्धास निघाला. त्यावरही शेवटी मार्तंड भैरवांनी त्रिशूल सोडला. मल्लसुराने अनेक अस्त्रांनी त्यास प्रतिकार करण्यास प्रयत्न केला, पण त्रिशूल छातीवर आदळला व मल्लासूर कोसळला. मार्तंड भैरवांनी आपला पाय त्याच्यावर ठेवला. त्या स्पर्शाने पावन झालेल्या मल्लासूर मार्तंड भैरवाची स्तुती करू लागले व तुझे नाव माझ्या आधी यावे, माझं नाव सर्वांनी घ्यावे, माझे मस्तक तुझ्या चरणी कायम असावे असे मागणे मागितले. मार्तंडांनी त्याला वर दिला. याने सर्वत्र आनंद झाला व देवगणांनी पुष्पवृष्टी केली. लोक भयमुक्त जीवन जगू लागले. मार्तंड भैरव आणि म्हाळसा यांची कथा आता आपण ऐकूया. नेवासे गावी एक लिंगायत वाणी राहत होता. त्याचे नाव होते तिमशेट. तो अत्यंत धनाढ्य श्रीमंत होता. त्याच्या दारी जणू गजांत लक्ष्मी निवास करत होती. पण शेठजी फार दुःखी होता, कारण त्यांना मूलबाळ नव्हते. लहानसे बाळ एखाद्या झोपडीत रांगते फिरते असले तरी त्या झोपडीला वेगळी शोभा येते आणि ऐश्वर्यपूर्ण राजवाड्यात एखादे बाळ नसले तर त्यापेक्षा वनवास बरा असं काहीसं असतं. तिमशेट मनात कुडत असे. तिमशेटवानी शिवाचा मोठा परमभक्त होता. रोज रात्री देवघरात बसून तन्मयतेने शिवाची आराधना करीत असे. भक्ताच्या भावनेला भगवान धावून जातातच, हा नेहमीचा अनुभव. एके रात्री तिमशेटवानी शिवाच्या चिंतनात मग्न असतानाच त्यांच्यासमोर एकदम प्रकाश पसरला. शेठजीने डोळे उघडले. पाहतो तर काय, वाण्याने भगवतीला नमस्कार केला. देवी म्हणाली, भगवान शंकर तुझ्यावर प्रसन्न आहेत. तुला अपत्य हवे ते माग. वाणी म्हणाला, मला अपत्य हवे. देवी म्हणाली, डोळे झाकून घे. तेव्हा शेठजीने डोळे झाकून घेतले. स्वतः आदिशक्तीने लहान बालिकेचे रूप घेतले आणि ती रडू लागली. तिमशेठाने डोळे उघडले तर पाहतो तर काय, समोर एक सुंदर बालिका होती. चटकन तिमशेठाने तिला उचलले. परमेश्वराने हा कन्यारूपी प्रसाद आपल्याला दिला आहे असे मानून तो तिचे पालनपोषण करू लागला. त्याने तिचे नाव म्हाळसा असेच ठेवले. म्हाळसा लहानाची मोठी होऊ लागली. तिमशेठाला तिच्या विवाहाची काळजी वाटू लागली. आपल्या वडिलांची ही चिंता ती जाणून म्हणाली, बाबा, ज्या महादेवांची तुम्ही रात्रंदिवस उपासना करता आणि ज्यांचे मीही चिंतन करते, तोच भगवान शिव माझा पती आहे. प्रभू मल्हारी मार्तंड भैरव हेच माझे पती आहेत. या अवतारातील ते माझे पती आहेत. ते येतील, माझे पाणीग्रहण करतील. तिमशेटला हे ऐकून खूप आश्चर्य वाटले. त्याला धन्य धन्य वाटले. काही दिवस गेले.
तिमशेटवाण्याच्या स्वप्नात भगवान शंकर मार्तंड भैरव रूप घेऊन आले आणि ते म्हणाले, तू आपली कन्या घेऊन पावी येथे सहकुटुंब सहपरिवार ये. तेथे पौष पौर्णिमेला तुझ्या कन्येशी मी विवाह करेन. वाण्याला खूप मोठा आनंद वाटला. त्याने मोठी तयारी केली. सर्व परिवारासह म्हाळसेला घेऊन तो पावी या गावी आला. मार्तंड भैरवही देवगणासह आले. तेथे मार्तंड भैरव आणि म्हाळसा यांचा विवाह पौष पौर्णिमेला झाला. आज याच ठिकाणी 2 शिवलिंगे एकत्र दिसतात. येथे शिवशक्ती एकत्र झाली. पौष पौर्णिमेस पावी येथे मोठा उत्सव साजरा होतो. खंडोबाला नवस बोलणे व नवस फेडणे याला खूप महत्त्व आहे. यातील काही सौम्य नवस असे: मौल्यवान वस्तू देवास अर्पण करणे, दीपमाळा बांधणे, मंदिर बांधणे किंवा जीर्णोद्धार करणे, पायऱ्या बांधणे, ओवरी बांधणे, देवावर चौरी ढाळणे, खेटे घालणे म्हणजेच ठराविक दिवशी देवदर्शनास जाणे, पाण्याच्या कावडी घालणे, उसाच्या किंवा जोंधळ्याच्या ताटांच्या मखरात प्रतिकात्मक देवांची स्थापना करून वाघ्यामरोळीकडून देवाची गाणी म्हणवणे याला जागरण गोंधळ असे म्हणतात. देवीची गधा म्हणजे वारी मागणे, तळी भरणे, तळी उचलणे, दही भाताची पूजा करून देवास बांधणे, पुरण वरण व रोडग्याचा नैवेद्य करून ब्राह्मण, गुरव, वाघ्यामुरळी यांना भोजन घालणे, कान टोचणे, जावळ काढणे, शेंडी आदी विधी करणे, खोबरा भंडारा उधळणे, देवाच्या मूर्ती विकणे. श्री खंडोबारायाची 5 प्रतीके. लिंग हे स्वयंभू, अचल, अगर घडी वसते. तांदळा ही एक प्रकारची चलशिळा असून टोकाखाली निमुळती होत जाते. मुखवटे हे कापडी किंवा पिठली असतात. मूर्ती या उभ्या, बैठ्या, घोड्यावर तर काही धातूच्या किंवा दगडाच्याही आढळतात. टाक घरात पूजेसाठी सोन्याच्या किंवा चांदीच्या पत्र्यावर बनवलेल्या प्रतिमा. खंडोबारायाचे संबंधित या दिवशी दिनविशेष रविवार हा खंडोबाचा दिवस मानला जातो. सोमवती अमावस्या, चैत्री, श्रावणी व माघी पौर्णिमा, चंपाषष्ठी व महाशिवरात्र या दिवसांना विशेष महत्त्व आहे. मल्हारी मार्तंड हा शिवाचा भैरव अवतार मानल्याने रविवाराला खूप महत्त्व आहे. चैत्र पौर्णिमा हा मार्तंड भैरवाचा अवतार दिन मानला जातो. श्रावणी पौर्णिमेस मल्हारी व बानुबाई यांचा विवाह झाला अशी श्रद्धा आहे. माघी पौर्णिमा हा म्हाळसेचा जन्मदिवस असून मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी म्हणजेच चंपाषष्ठीच्या दिवशी खंडोबा ऋषींच्या विनंतीला मान देऊन मणिमल्लाचा वध करून लिंगद्वय रूपाने प्रकट झाल्याची महाराष्ट्र आणि कर्नाटकामधील खंडोबा भक्तांची श्रद्धा आहे. येळकोट येळकोट, जय मल्हार.